दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा हा अपघात नेमका कसा झाला, कोणत्या कंपनीचं हे विमान होतं, या संदर्भात आपण माझा सहकारी चिन्मय काळेकडून जाणून घेऊयात। चिन्मय, नेमकं काय घडलं, हा अपघात कसा झाला, काय कारण होती यामागे? हे बघा, अजितदादांचा जो विमानाचा जो अपघात झाला, तो अपघात नेमका कसा झाला, याच्या अपघाताच्या आधीची आपल्याला थोडी त्या विमानाची जो पाथ होता तो आपण समजून घेऊया कशा प्रकारे होता। आपण इथे बघू शकतो की हे विमान मुंबईवरून आलं। साधारणतः त्याचा जो लँडिंग पाथ असतो, म्हणजे त्याला लँडिंग अप्रोच किंवा लँडिंग पाथ म्हणतात, तो साधारणतः 8 नॉटिकल मैल आधी सुरू झाला। या विमानाने अशा प्रकारे बारामतीचं जे विमानतळ आहे ते ॲक्च्युली बारामती शहरापासून जवळपास 10 किलोमीटर दूर आहे। त्या गोजू बावी नावाच्या गावाजवळ त्या विमानाने इथे सर्वात आधी लँडिंगचं करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानाची तो आपण समजून तो की हे मुंबईवरून साधारणतः त्याचा लँडिंग पाथ असतो, त्याला लँडिंग अप्रोच किंवा म्हणतात, तो साधारणतः 8 नॉटिकल मैल आधी सुरू झाला। अशा प्रकारे बारामतीचं जे विमानतळ आहे ते ॲक्च्युली शहरापासून जवळपास किलोमीटर दूर आहे। त्यांना विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण आपण बघू शकता की मध्ये विमान ॲक्च्युली रनवेच्या किंवा धावपट्टीच्या डोक्यावरती येण्याच्या आधीच ते त्याचा कंट्रोल किंवा ATC मधून ते दिसेना असं झालं। म्हणजे याचा अर्थ ते विमान दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा वैमानिकाने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते विमान धावपट्टीवर देखील येऊ शकलं नाही। धावपट्टीवरती येण्याच्या आधी त्याचं नियंत्रण सुटलं, कंट्रोल सुटला आणि ते या ठिकाणी कोसळलं। आता आपण अजून एक याच्यामध्ये बघू शकता, हे विमान होतं लिअर जेट रनवेच्या किंवा डोक्यावरती ATC मधून दिसेना अर्थ ते विमान वैमानिक उतरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते वर देखील येऊ शकलं नाही। प्रकारचं विमान होतं। ब्राझीलची जी बोंबार्डियर कंपनी आहे त्या कंपनीने तयार केलेलं लिअर जेट 45 या प्रकारचं ते विमान होतं। या लिअर जेट विमानाचा असाच अपघात याआधी 2023 मध्ये मुंबईच्या धावपट्टीवर देखील लिअर जेट 45 या प्रकारचं ते विमान होतं। या लिअर जेट विमानाचा असाच अपघात याआधी 2023 मध्ये मुंबईच्या धावपट्टीवर देखील झाला होता। त्यावेळी हे विमान विशाखापट्टणमहून आलं होतं। ते येताना त्यावेळी 14 सप्टेंबरला पाऊस होता। पावसामध्ये ते विमान याच प्रकारे धावपट्टी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या मुखाशी आदळलं होतं, परंतु ATCच्या सूत्रांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांच्याकडून असं कळलं की त्यावेळेस पाऊस होता। पाऊस असल्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा विमान कोसळले तर विमानाने पेट घेतला नाही। या ठिकाणी या विमानाने पेट घेतल्यामुळे अजितदादांचं जे आहे ते त्या ठिकाणी आकस्मिक क्षणार्धात जसं निधन झालं, कारण त्या विमानातल्या सगळ्या चिन्मय, थोडंसं थांबवतीये, या अपघाताची कारणं सविस्तर जाणून घ्यायची आहेत। सध्या आपण दृश्य पाहतोय, संदीप क्षीरसागर पोहोचलेले आहेत। विविध आमदार नेते बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। सीएम असेल हा गेट उघडला तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। तर ही दृश्य आपण पाहतोय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। राज्यातले सगळेच नेते मंत्री आता बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पोहोचलेले आहेत। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता राज्यभरातले सगळे नेते, मंत्री, कार्यकर्ते बारामतीत पोहोचायला सुरुवात झालेली आहे। त्या बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मेडिकल कॉलेज बाहेरची ही दृश्य आहेत, जिथे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। तर दुसरीकडे अपघाताचं CCTV फुटेज देखील समोर आलेलं आहे। प्लेन क्रॅश झालं आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि या विमानात प्रवास करणाऱ्या 6 जणांनी आपला जीव गमावला, ज्यात अजित पवारही होते।
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्यात पाहूया.